डिझेल म्हणजे फक्त इंधन नाही, तर एका माणसाचं नाव सुद्धा आहे आणि त्याचा मृत्यू आजपर्यंत घोडच आहे. तर वेलकम टू द सिरीज ऑफ कसं ते सांग. हो, बरोबर ऐकलं. डिझेल हे नाव पडले जर्मन इंजिनियर सर रुडॉल्फ डिझेल यांच्यावरून. त्यांनी 1893 मध्ये एक नवीन प्रकारचं इंजिन पेटंट केलं, जे पेट्रोलपेक्षा जास्त कार्यक्षम होतं. पण खरा ट्विस्ट पुढे आहे. रुडॉल्फ डिझेल यांना त्यांचे इंजिन पेट्रोल डिझेलवर नाही, तर वनस्पती तेलावर म्हणजे शेंगदाणा तेलावर चालवायचं होतं, शेतकऱ्यांना मदत व्हावी म्हणून. 1900च्या पॅरिस एक्सपोजिशन मध्ये त्यांनी शेंगदाणा तेलावर चालणारे इंजिन दाखवलं सुद्धा होतं. आणि आता सगळ्यात क्रिपी भाग, 1913 मध्ये रुडॉल्फ डिझेल इंग्लिश चॅनल पार करणाऱ्या एका जहाजावरून प्रवास करत होते. रात्री ते त्यांच्या केबिन मध्ये गेले आणि सकाळी गायब होते. शोधून सुद्धा सापडले नाहीत. काही दिवसांनंतर समुद्रात एका दुसऱ्या जहाजाला एक मृतदेह तरंगताना दिसला, ज्याच्याकडून सांगितलं जाते की त्यांच्या वैयक्तिक वस्तू मिळाल्या. पण नेमकं काय घडलं? आत्महत्या, अपघात की खून? काही थिअरीनुसार या काळातल्या तेल कंपन्यांना आणि युद्धपूर्व राजकारणाला यात रस असल्याचं मानलं जातं. आज आपण जे डिझेल इंजिन आणि इंधन वापरतो, त्याच्या शोधकर्त्यांनी कधी विचारही केला नव्हता की भविष्यात ते फॉसिल फ्युएलवर चालेल. त्यांचं एक स्वप्न होतं, शेतकऱ्यांसाठी स्वस्त आणि सस्टेनेबल इंधन.